नमस्कार आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना. मी सुप्रिया पाटील. तर आज आहे मंगळवार, सकाळचे 6 वाजलेत आणि मी नाश्त्याची तयारी करते कारण मुलांची आज सकाळची शाळा आहे, आजपासून चालू झाली. तर इथे मी पोहे बनवून घेतलेत, एकीकडे पाणी तापायला ठेवले स्वराजसाठी. तो आता उठून आंघोळ वगैरे करेल. आता हे माझ्या किचनच्या खिडकीतून दिसणारं दृश्य आहे. सकाळी सकाळी 6 वाजता सगळा काळोख असतो. त्यानंतर पोहे बनवून झाल्यावर मी सकाळी उठल्यावर 1 ग्लास पाणी पिते. ते पीत बसली होती. त्याच्यानंतर मुलीची तयारी करून दिली शाळेची, 2 वेण्या वगैरे सगळं. त्यानंतर मग तिचा डबा भरायला घेतला. इथे बघू शकता मी टिफिन भरते तिचा. त्यानंतर पाणी बॉटल पण भरली. ती स्वतःहून काही पाणी बॉटल भरत नाही, त्याच्यामुळं मलाच भरावी लागते कारण ती तिचं आवरत असते. पावडर टिकली वगैरे सगळं लावून तिचं ती आवरत असते. तर बघू शकता इथं पाणी बॉटल पण भरली आणि तिच्या बॅगेमध्ये नेऊन मी ठेवली. त्यानंतर मी इथे एक साडी दाखवते. त्या साडीचा मला ड्रेस शिवायचा, आता कधी मुहूर्त लागते बघू. त्यानंतर तिला मी खाली सोडून आले पार्किंगला, कारण खूप काळोख असतो खाली, त्याच्यामुळे तिला खाली सोडायला जावं लागतं. त्यानंतर मी स्वराचा डबा आणि बॉटल भरली. आवरचं उठ 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 उठ. इथे बघू शकता तो आंघोळ करून स्वतःची स्वतः तयारी करतोय. त्यानंतर मी ह्यांना म्हटलं की तुम्ही सोडून या, आजच्या दिवस सुट्टी आहे तोपर्यंत. मग ते सकाळी त्याला सोडून आले. बाय बाय. दाखवते किती अंधार असतो बाहेर, त्याच्यामुळे तो शूज घालायला आतमध्येच बसला होता. ते दोघं निघून गेल्यानंतर मग मी तुळशीला पाणी घातलं. तुळशीला पाणी घातलं की किती छान प्रसन्न वाटतं. इथे तुम्ही बघू शकता गॅलरी आहे ही, आणि गॅलरीमध्ये अजून ग्रिल मारलेलं नाही आहे. ते आता हळूहळू बघू कसं काय कधी मारता येते ते. त्यानंतर आत आली आणि म्हटलं दूध संपलं होतं, दुधावरची साय काढून मी ठेवते. म्हणजे दर 2 दिवसाला दूध 1 लिटर आणते ना, त्यावर साय साठते, ती मी काढून ठेवते. म्हणजे कसं तूप बनवण्यासाठी उपयोगी येते ती. पण मी ती बाहेर नाही ठेवत, फ्रीजरलाच ठेवते. हे मी घरी बनवलेलं तूप आहे आणि ही बरणी आहे ना, ती मिशोवरून मागवलेलं आहे सेट 8 बरण्यांचं की 6 बरण्यांचं मला आता आठवत नाही. मग मी तुला म्हटलं ते MIDCचं नदीचं पाणी येतं ना, ते बाटला भरून ठेव, तिथे येताना बाबा घेऊन येतील. म्हणून ती पाणी भरण्यासाठी खाली गेली. हां, भरून ठेव, बाबा आणतील येताना. तर झाले असं की दळणं मी रविवारीच काढून ठेवलेत. म्हणजे चणा डाळ पण मी दळूनच आणते, म्हणजे बेसन पीठ मी बाहेरचं विकत आणत नाही, घरीच बनवते. आणि गव्हाचं पण दळण काढलं आहे आणि भाकरीचं तांदळाचं पण दळण काढलं आहे. पण प्रॉब्लेम असा झाला आहे की त्यांचा नंबर जो आहे ना, तो लागतच नाही काकांचा, 2 दिवस झाले. तर बघते आज प्रयत्न करून कसं काय, कारण आता पिठं सगळी संपत आले, त्याच्यामुळं थोडा गोंधळ झाला आहे. तर बघू आता पुढं कसं काय ते. इथे हा मनी प्लांट आहे, तो मितूने तिच्या आत्तूकडून जाऊन आणला आहे. आणले होते 2 तुकडे, पण तिने त्याचे 4 तुकडे केले आणि मग मला म्हणायला लागली, मम्मा कसं कुठे लावू. म्हटलं थांब, तुला एक आयडिया सांगते. ग्लासमध्ये पाणी घे आणि त्याच्यामध्ये ठेवून दे, कारण सध्या आमच्याकडे कुंड्या वगैरे काहीच नाही आहे, त्याच्यामुळे झाडं लावता येत नाही आहेत. नंतर बघू कधीतरी कुंड्या वगैरे आणल्या की मग त्याच्यामध्ये लावू. सध्या आता ॲडजस्टमेंट चालू आहे. तर बघू शकता किती सुंदर दिसते आणि प्रसन्न वाटतं असं बघितल्यावर. आपण जेव्हा गडबडीने कामं उरकत असतो ना, तेव्हा कामात काम, वाढीव कामं पण लागून जातात. तसंच आत्ता झालं. मी त्याला कपडे सुकत टाक म्हटलं तर दोरीच पटकन तुटली. मग तिला पटकन ती दोरी बांधून दिली आणि ती आता कपडे सुकत टाकते. अजून कामं होत आहेत. आता कामं उरकल्यानंतर परत भेटू. दोघांची पण शाळा 9:30 वाजता सुटली, त्याच्यामुळे मी तुला म्हटलं वेळ आहे तोपर्यंत कपडे धुवून घे गं पटकन. मग तिने कपडे धुवून सुकत टाकले. काय आणलं? अरे वा वा, मस्त अशा कच्च्या कैऱ्या घेऊन आलेत ते. आणि आता ते कच्च्या कैऱ्या कापून छान असं मीठ तिखट टाकून मस्त असं आता तिघंही ताव मारतील, कारण त्या तिघांना कच्ची कैरी खूप आवडते. पण मला अजिबात नाही आवडत, कारण खोकला वगैरे होतो. पण दिसायला किती टेम्पटिंग दिसते आणि तोंडाला पाणी सुटतं अक्षरशः. माझ्या पण सुटतं, पण मी खात नाही. त्यानंतर तिघंही खायला बसले. काय चाललंय? स्वराजला आज काय हुक्की आलेली काय माहिती. आज म्हणाला बाबांचा टिफिन आहे ना, तो मी बॅगेमध्ये ठेवतो. म्हटलं ठीक आहे ठेव. मी भरून ठेवला होता, त्यानं पटकन नेऊन तो ठेवून दिला. तर मागं बघू शकताय मोबाईल लटकवत चार्जिंगला लावला आहे,
कारण ते परवा की होल्डर घेतले मी त्याच्यासाठी, त्याच्यामध्ये मोबाईल ठेवण्यासाठी जागा आहे, पण ते अजून भिंतीला अडकवण्यासाठी तिथं सेटिंग करायचे आहे, त्याच्यामुळे ते तिथं असं लटकवून ठेवावा लागतो. आणि इथे आता ते कामावर निघाले दुपारी. स्वराज त्यांना सांगत होता बाबा येताना द्राक्ष घेऊन या, तर ठीक आहे म्हणाले. त्यानंतर मी सगळी कामं उरकून एक झोप काढली. त्यानंतर मग 4:30 वाजता मला छोटी भूक लागली होती म्हणून काजू खायला घेतले. फायनली आमचे दळणवाले काका आले आणि 2-2 पोती होती, त्याच्यामुळे त्यांना 2 घेऊन जाणं शक्य नव्हतं म्हणून मी घेऊन जात होती. पण मी म्हणाले थांब मम्मा मी खाली जाते ना, मी त्यांना नेऊन देते. तर ठीक आहे म्हटलं. त्यानंतर मग काकी आल्या होत्या ब्लाऊजं फिटिंग करण्यासाठी. ते ब्लाऊजं मीच शिवून दिलेत, पण आता सध्या त्यांना लूज होत आहेत म्हणून म्हणाल्या फिटिंग करून दे. तर म्हटलं ठीक आहे. आणि इथं साड्या पण पिको फॉलसाठी आलेल्या आहेत आणि हे ब्लाऊज पण शिवण्यासाठीच आले. आता सध्या ही वर्कवाली ब्लाऊजं निघालेत ना, ते जरा किचकट असतं शिवायला, पण देते शिवून. इथे सनसेट बघू शकते, माझ्या गॅलरीतून दिसतो किती सुंदर. आणि माझी नणंदबाई अचानक आल्यामुळे आम्ही दोघी पण चहा घ्यायला बसलो. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तुमचा सपोर्ट असल्याशिवाय मी ग्रो करू शकणार नाही, त्याच्यामुळे बाय.